त्यानंतर एडवोकेट रोहित शर्मा जी, आप मंच पर आइए। एडवोकेट असीम सरोदे जी, रोहित शर्मा आणि असीम सरोदे। तर आता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद, थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आणि ही पत्रकार परिषद करत असताना थोड्याच वेळामध्ये या पत्रकार परिषदेला आता सुरुवात होईल। उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचले आहेत। विधानसभा अध्यक्षांच्या निकालासंदर्भात आज उद्धव ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। इथे आपण पाहतो तर काही कायदेतज्ञ जे आहेत त्यांना देखील इथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे। ठाकरे गटाचे सगळे नेते देखील इथे उपस्थित आहेत आणि काही पदाधिकारी जे आहेत ठाकरे गटाचे आणि कार्यकर्ते यांना देखील या ठिकाणी बोलावण्याची ही संकल्पनाच मुळामध्ये यासाठी आहे की ज्यावेळी सर्व चक्रव्यूहमध्ये अडकवण्याचा आणि जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न होतोय, त्यातून जनताच खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते। आणि हे विश्लेषण, हे कायद्याचं विश्लेषण हे कशा प्रकारे आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निकष काढल्यानंतर देखील एक वेगळी भूमिका एक संस्था घेऊ शकते का, ह्याचा विश्लेषण, ह्याचा सादरीकरण मला असं वाटते आदरणीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही वकील आहेत, काही ज्येष्ठ विधितज्ञ आहेत, त्यासोबत ज्येष्ठ विश्लेषक देखील या ठिकाणी आहेत। डॉक्टर्स आहेत खाली बघायला, आम जनतेमध्ये डॉक्टर्स आहेत। आता आमच्याकडे डॉक्टर सिंग गुप्ता ते आले ते नाही, हमको भी सुनना है। म्हणजे लोकांचा एक वेगळ्या पद्धतीने बघायचं की बघ नेमकं काय आहे। आणि विशेष तुम्ही हे बघा की हे न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर जे जल्लोष करत होते, जे पेढे वाटत होते, जे ढोल ताशे वाटत होते, ते आता उच्च न्यायालयाकडे जात आहेत। म्हणजे याचा अर्थच असा आहे की बा हे निर्णय, आणि सर्वात दुर्दैवी अशी आहे की बा हे जनता दरबाराचा ध्यास एवढा घेतलेला आहे, न्यायालयाचा घेतलेला आहे की आता अध्यक्षांनी पत्रकार परिषद लावावी। म्हणजे ते एका राजकीय व्यासपीठावरून पत्रकार परिषद घेणार आहेत की कशी घेणार आहेत, हाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद सुरू होते आणि जी पत्रकार परिषद झाल्यानंतर अध्यक्ष देखील पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामुळे ती पत्रकार तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या पत्रकार परिषदेसाठी पोहोचले आहेत आणि काही वेळातच आता विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट, यामध्ये आणखी ते कोणते पुरावे समोर मांडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। 2018 मधली घटना दुरुस्ती आणि त्यावेळेला ती निवडणूक आयोगामध्ये त्याची नोंद झालेली होती का, या संदर्भातली माहिती उद्धव ठाकरे देतील। 1999 ची घटना ही ग्राह्य धरण्यात आली विधानसभा अध्यक्षांकडनं, मात्र 2018 मध्ये त्या घटना दुरुस्तीमध्ये नेमक्या काय त्रुटी राहून गेलेल्या आहेत, तर त्या संदर्भात देखील उद्धव ठाकरे बोलू शकतात। या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत, तर कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा हे देखील उपस्थित आहेत। त्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ, राजकीय विश्लेषक, सर्वसामान्य जनता आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील या पत्रकार परिषदेसाठी सध्या उपस्थित आहेत। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। संपूर्ण ठाकरे कुटुंबीय सध्या डोम या ठिकाणी पोहोचलेला आहे। तर TV9 मराठीनं घेतलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या मुलाखतीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही खुलासे केले होते, काही विस्तृतपणे त्यांनी माहिती सांगितलेली होती। तर त्या संदर्भात देखील उद्धव ठाकरे या ठिकाणी काही गौप्यस्फोट करू शकतात, काही बोलू शकतात। महापत्रकार परिषद असं याला नाव देण्यात आलेलं आहे। यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात घेतल्या जाणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय यामध्ये कशा प्रकारे विसंगती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असेल। अनेक पुरावे देखील उद्धव ठाकरे सादर करणार आहेत। यासाठी वेगवेगळ्या स्क्रीन्स देखील लावण्यात आल्या आहेत। विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचं आपण पालन केल्याचं म्हटलं होतं, मात्र त्यांनी 2 निर्णय जे आहेत, म्हणजे अगदी प्रतोद यांची निवड आणि विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या संदर्भातला निर्णय जो आहे तो बदलला होता, यामध्ये बदल केलेला होता। तर त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी भाष्यही केलं होतं। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये विस्तृतपणे ते यावर काही आणखी भाष्य करू शकतात। आणि आता आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे हे पत्रकार परिषदेसाठी जात आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। संपूर्ण ठाकरे कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे आणि उद्धव ठाकरे आता पत्रकार परिषदेसाठी जात आहेत। विस्तृत अशी आपली ही पत्रकार परिषद असेल। काही कायदेतज्ञ देखील बोलावण्यात आले, ते देखील या संदर्भात बोलू शकतात। तर देशभरातल्या मीडिया समोर आपण हे सगळं मांडू असं उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं। त्यानुसार ही महापत्रकार परिषद, तर काही स्क्रीन या ठिकाणी लावण्यात आल्या, त्यामुळे लावरे तो व्हिडिओ यासारखे काही प्रकार होऊ शकतो। उद्धव ठाकरे या संदर्भात काही माहिती देऊ शकतात, पुरावे देऊ शकतात, पक्षाची घटना ते या ठिकाणी मांडू शकतात।
जो निकाल आला या निकालातील ठळक आणि महत्त्वाचे त्रुटी असलेले मुद्दे या महापत्रकार परिषदेमध्ये समजावून सांगितले जाणार आहेत। अनेक कायदे तज्ज्ञ देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आणि उद्धव ठाकरे आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर ही थेट दृश्य आपण पाहतो। आतापर्यंत या निकालावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली होती। मात्र सविस्तरपणे मी 16 तारखेला बोलेन असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं। अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टानं आखून दिलेल्या चौकटीमध्ये दिला नाही असा आरोप करण्यात आलेला। तर शिवसेनेच्या घटनेतील बदलाची निवडणूक आयोगाला माहिती दिल्याचे पुरावे मांडू शकतात आजच्या पत्रकार परिषदेतले मुद्दे आहेत। पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या 2013 साली झालेल्या निवडीचा दाखला ते देऊ शकतात। आगमन झालेलं आहे। शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांचंही आगमन मंचावरती झालेलं आहे। त्याचबरोबर रश्मी वहिनी आणि तेजस ठाकरे यांचंही आगमन झालेलं आहे। मी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करा। छत्रपती शिवाजी महाराज की। यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे। त्याचबरोबर आदरणीय प्रबोधनकार ठाकरे, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे।